हॅलो गाईज, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आम्ही चाललोय इगतपुरीला आणि इगतपुरीला आम्ही चाललोय आमच्या फॅमिली सोबत. फ्रेंड्स पण आहेत, श्रद्धा आहे, दीपाली आहे, पण आज आम्ही चाललोय आमच्या आयांना घेऊन मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी. सो इगतपुरीमध्ये आपण कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. सो व्लॉग एंड पर्यंत बघत राहा. मंडई आता आम्ही पोहोचलोय इगतपुरी मधील शंचन विला इथे. सो आम्ही अंबरनाथवरून सकाळीच बाहेर पडलोय. आय थिंक आम्ही 9च्या दरम्यान तरी बाहेर पडलोय आणि इथे आम्ही 2 वाजेपर्यंत पोहोचलोय. बिकॉज आमची ट्रेन मिस झालेली, त्याच्यामुळे आम्हाला प्लॅटफॉर्मवरच थांबावं लागलेलं. सो त्याच्यानंतर आता आम्ही इथे पोहोचलोय. तर आता आल्याला आम्ही जाणार आहे जेवायला, बिकॉज खूप जोराची भूक लागली आहे. सो आधी आपण जेवून घेऊया, मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी डिटेल्स मध्ये दाखवेल. फिरायला पण सुरुवात केली आणि ह्या लोकांना जायचंय पाण्यामध्ये. कोणी आधीच तयारी करणार आहेत. आता जेवायचंय म्हणून तिकडे रूम्स बघतायत. ही बघा, ही बघा, ही बघा, ही पारोशीच आली. ही आंघोळ न करता आलीये, आंघोळ न करता झोपेतून उठून अशीच आलीये. अशा माझ्या मैत्रिणी आहेत. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? तर मंडळी, हा आहे आपला 4 BHK चा विल्ला. तुम्ही बघू शकता हा हॉलच किती मोठा आहे आणि किती लक्झरियस येतो. आणि या हॉलच्या इथूनच तुम्ही हा सुंदरसा व्ह्यू बघू शकता. त्याच्याच बाजूलाच आहे आपला हा मस्तपैकी स्विमिंग पूल. सो चला, आपण खाली आहे 2 बेडरूम आणि आपण इथले बेडरूम बघूया कसे आहेत ते. तुम्ही हा इथला रूम बघू शकता, किती मस्त आहे. आणि हा प्रत्येक बेडरूमला अटॅच बाथरूम सुद्धा आहे आणि प्रत्येक रूम मध्ये AC हे आहेतच. आणि इथे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी बघा, सो याच्या बाजूलाच आहे आपला बाथरूम. आणि तिथूनच आहे आपला हा बेडरूम. तर हा बेडरूम तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. मस्त पैकी मोठा बेडरूम आहे. आणि इथून या बेडरूमच्या इथून जो व्ह्यू दिसतोय, व्ह्यू मीन्स इथे या बाजूला आहे स्विमिंग पूल. तर मंडळी, हे खाली 2 बेडरूम आहेत, तसेच वरती सुद्धा 2 बेडरूम आहे. आणि आपण आता वरती जाऊया आणि वरचे पण रूम कसे आहेत ते बघूया. तर मंडळी, वरती सुद्धा 2 बेडरूम आहेत आणि इथले बेडरूम पण बघा सेम तसेच बेडरूम आहे. खूप मोठी आहे, खूप मोठा बेडरूम आहे. दोन्ही 4ही बेडरूम आहे, खूप मोठे आहेत. अटॅच बाथरूम सुद्धा आहे, प्लस AC आहे. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता.
इथे एवढी मोठी बाल्कनी आहे आणि इथून जो तुम्ही व्ह्यू बघताय तो एक नंबर आहे. हा बेडरूम तर आपण बघितलाच आहे. ह्या बेडरूमच्या समोरच आहे आपला 4th वाला बेडरूम. तर हा बेडरूम पण तुम्ही बघू शकता किती मस्त आहे तो. आणि सिरियसली गाईज हा लक्झरियस विला एक नंबर आहे. सो इथे प्रत्येक बेडरूम मध्ये मिरर हा आहेच आहे. अटॅच बाथरूम सुद्धा आहे. मस्तपैकी कपाट आहे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी एवढा मोठा. आणि इथून तर एक सुंदर अशी गॅलरी आहे जिथून सुंदर असा व्ह्यू भेटतोय. तर मंडई वरती टेरेस सुद्धा आहे. सो आपण वरती जाऊया आणि वरतून कसा व्ह्यू दिसतोय तो पण बघूया. सो चला. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू तर दाखवलाच आहे. किती सुंदर झाले बाहेर एवढे फॉग येत आहेत आणि खरंच बाहेरचा व्ह्यू तर एक नंबर आहे. त्यात रिमझिम पाऊस पडतोय. एवढं हिरवगार वातावरण अजून काय पाहिजे. सो माझी मम्मी तर गेली झोपायला बिकॉज ती खूप दमलेली. एवढं थंडगार वातावरण कोण नाही झोपणार. आणि ते 2 कार्टून आहेत ते आल्यापासून पाण्यात नेहमीप्रमाणे. रिलॅक्स. ये क्या हो रहा है भाई. देखो सदा की मम्मी और दीपाली की मम्मी. देखो ये क्या हो रहा है. झोप पाठी झोप. झोप. हा झोप. व्हेरी गुड. बेटा तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा.
मॉर्निंग मंडळी. सो आता मस्तपैकी आम्ही सकाळी उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालोय, मस्तपैकी नाश्ता केलाय. आणि सिरियसली गाईज, इथल्या पण फूडची टेस्ट खरंच खूप भारी आहे. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील, त्यातून तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला त्यातलं काय खायचंय ते. सो मामा, तुला इथे येऊन कसं वाटलं? एकदम छान आणि एकदम मस्त वाटलं. आणि तू इथे आल्यापासून काय काय केलंस? मस्तपैकी नाश्ता केला, जेवलो, मस्तपैकी मजा केली. तुम्ही कसे पोहता, कशा उड्या मारता, हे सगळं बघितलं. इथला हवेतला छानसा गारवा, एकदम मस्त थंडी वाजली. बरं वाटलं, खूप खूप प्रसन्न वाटलं मन. ते सिरियसली इथे खूप थंडी, इथे खूप गारवा. इथे आल्यापासून धुकच पडली होती आणि एवढं काही दिसत पण नाही समजतं, एवढी इथे धुकं आहेत. आणि त्यात पाऊस, खूप थंडावा आणि खरंच खूप भारी. सो मामा, तुला काय बोलायचंय अजून? अजून काय नाही, आमच्या मुलीमुळे मला एवढ्या लांब इथे येता आलं, फिरायला मस्तपैकी मजा घेता आली. आणि तुम्ही एवढे सपोर्ट करताय, त्याच्यामुळे सगळं हे चाललंय. आणि लांबून लांबून मुलींना बोलावतायत, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटते. सिरियसली गाईज, तुमच्या सपोर्टमुळे ते पॉसिबल आहे. बिकॉज तुम्ही सपोर्ट केलंच नसतं तर आम्हाला लांबून लांबून बोलवलंच नसतं, व्हिजिट करता आलीच नसती कुठे. सो खरंच इंस्टावर आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळतोय, त्याच्यामुळे आम्हाला कंटिन्यू ऑर्डर भेटतात, कंटिन्यू आम्हाला व्हिजिट करावी लागते. सो एक दिवस पण आमचा गॅप नाही पडत आहे, आम्ही डेली जातोय, कारण की एक मेहनत आमची कंटिन्यू चालू आहे. पण ते मेहनत आम्ही करतोय, पण तुम्ही सपोर्ट करताय, त्याच्यामुळे आम्हाला ते चांगले व्ह्यू जात आहेत. सिरियसली त्याच्यामुळे आम्हाला चांगली व्हिजिट मिळते, सगळीकडे आम्ही व्हिजिट करायला जातोय, ते तुमच्यामुळे पॉसिबल आहे. सो प्लीज असे सपोर्ट करत राहा आमच्या ब्लॉगला सुद्धा. आणि आम्हाला इन्स्टा ज्यांनी फॉलो पण नाही केलं त्यांनी लवकर जाऊन फॉलो करा. सो प्लीज असेच सपोर्ट करत राहा. आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना सुद्धा. तर मंडळी, आमचं मस्तपैकी शूट करून झालंय. सो आता आम्ही चाललोय घरी जायला. सो तुम्ही पण इथे लवकर व्हिजिट करा. हा पूर्ण लक्झरी विला आहे 4 BHK चा. तर या विल्यावर नक्की तुम्ही व्हिजिट करा. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, इंस्टाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय. हा, बाय कर. बाय.